नमस्कार मुलांनो, आज आपण युनिट फर्स्ट मधलं 1.11 हे चॅप्टर अभ्यासणार आहोत. तर ही काय आहे, शब्दांची एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, ते आपण बघूया. तर मुलांनो, ऍक्शन म्हणजेच काय? ACTION. ऍक्शन म्हणजेच काय मुलांनो? ऍक्शन म्हणजेच क्रिया. ऍक्शन म्हणजेच क्रिया. ठीक आहे, ऍक्शन म्हणजेच क्रिया आणि टाइम म्हणजेच काय? वेळ. तर बघूया क्रिया. ऍक्शन वर्ड मला सांगू शकता का? ऍक्शन करतो म्हणजे काय? कुठली ऍक्टिव्हिटी? आपण कुठल्या कुठल्या चालतो, फिरतो, जेवण करतो, उड्या मारतो, लिहितो, वाचतो, हे काय आहेत? आपल्या ऍक्शन आहेत, म्हणजेच क्रिया आहेत. आणि हे ज्या ऍक्शन आहेत त्या शब्दांनी दर्शवतो, त्याला काय म्हणतो आपण? ऍक्शन वर्ड असे म्हणतो. जसं वॉक, टॉक, ईट, जम्प, प्ले, हे काय करतो आपण? ऍक्शन करतो. आता ते आपण ऍक्शन वर्ड झालं. आता ऍक्शन टाइम म्हणजे आता क्रियेची वेळ. तर आता बघूया आपल्याला या लर्न मध्ये म्हणजे ऍक्शन टाइम मध्ये काय काय दिलेलं आहे हे आता आपण बघूया. खूप इंटरेस्टिंग असं आहे, तुम्हाला पण हे करायला खूप आवडेल. चला तर मुलांनो, आपण शिकायला सुरुवात करूया. बघा, ऍक्शन टाइम याचा आपण सर्वप्रथम एक्सप्लेनेशन बघूया. काय दिलेलं आहे इथे? वी विल मेक कमांड सेंटेन्सेस फ्रॉम कॉलम A and B. इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला? वी विल मेक सेंटेन्सेस. वी विल मेक कमांड. कमांड म्हणजे आपली आज्ञा असणे, आपला हुकूम असणे. वी विल मेक कमांड सेंटेन्सेस म्हणजे असे होकारार्थी म्हणजे कमांड सेंटेन्सेस आपण असं बनवूया, म्हणजे आज्ञार्थी वाक्य बनवूया फ्रॉम कॉलम A आणि B. तर आपल्याला कॉलम A आणि B काय दिलेले आहेत? असे कॉलम दिलेले आहेत असे. आणि इथे काय दिलेले आहेत? काही असे शब्द दिलेले आहेत ह्या दोन्ही बाजूला. तर हे दोन्ही शब्द काय करूया आपण? मिक्स करूया आणि असे कमांड सेंटेन्स आपण बनवूया. चला तर सुरुवात करूया आपण. A आणि कॉलम B मध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघून घेऊया. बघा, कॉलम A चं ऑप्शन आलेलं आहे. कॉलम A मध्ये काही शब्द दिलेले आहेत मुलांना. बघा कुठली शब्द आहेत? सिट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, स्पीक, सिंग. आणि कॉलम B म्हणजे मध्ये काय दिलेलं आहे? अप, डाऊन, स्लोली, क्विकली, अराउंड, लेफ्ट, सॉफ्टली, लाऊडली. तर आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे कॉलम A मध्ये हे जे शब्द दिलेले आहेत, सिट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, स्पीक, सिंग. आणि कमांड B मध्ये अप, डाऊन, स्लोली, क्विकली, अराउंड, लेफ्ट, सॉफ्टली अँड लाऊडली. तर बघा, हे जे काय आहेत, ह्या ऍक्शन्स आहेत. यांना काय म्हणू? सेट. बघा मुलांना, हे काय दिलेले आहेत? सेट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, स्पीक. तर ह्या काय आहेत? ऍक्शन्स आहेत. काय आहेत? ऍक्शन आहेत. ऍक्शन म्हणजे काय आहेत? ह्या क्रिया आहेत. ह्या क्रिया आहेत. ठीक आहे, ह्या क्रिया आहेत, ह्या आपण करतो. सिट म्हणजे आपण बसतो, ती क्रिया करतो, ऍक्शन करतो. स्टँड, SIT सिट म्हणजे काय? बसणे. SIT सिट म्हणजे बसणे. SIT सिट म्हणजे बसणे, ही क्रिया आहे. ठीक आहे. STAND स्टँड म्हणजे मुलांना उभं राहणे. बघा, हे काय आहेत? सेट. बघा मुलांना, सेट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, स्पीक अँड सिंग. हे काय आहेत? सगळे शब्द हे ऍक्शन आहेत. काय आहेत मुलांना? ऍक्शन म्हणजेच ह्या क्रिया आहेत ज्या आपण करतो त्या. हे ऍक्शन वर्ड आहेत, ज्या क्रिया करतो आणि त्याला जी शब्द दिलेली आहेत त्याला ऍक्शन वर्ड म्हणतो. तर SIT सीट म्हणजे काय असते मुलांना? सीट म्हणजे बसणे. SIT सीट म्हणजे बसणे, खाली बसतो, चेअरवर बसतो, त्याप्रमाणे. STAND स्टँड म्हणजे उभं राहणे. स्टँड म्हणजे उभं राहणे. बघा, आता मी तुमच्या समोर शिकवताना काय आहे? कुठल्या पोझिशन मध्ये आहे? सिटिंग पोझिशन मध्ये आहे का? बसलेली आहे का मुलांना? नाही. कुठल्या पोझिशन मध्ये आहे? मी स्टँडिंग पोझिशन मध्ये आहे, म्हणजे मी तुमच्या समोर उभी आहे. तर काय आहे? स्टँड म्हणजे उभे राहणे. म्हणजे जी माझी ऍक्शन आहे ती कुठली आहे? स्टँड आहे, म्हणजे मी उभी आहे. आता बघा, इथे दिलेलं आहे WALK. वॉक म्हणजे चालणे. काय होते मुलांना? वॉक म्हणजे चालणे. बघा, आपली ही रोजची क्रिया ऍक्शन आहे. आपण चालतो, धावतो, खेळतो, बसतो, खातो, पितो, झोपतो, म्हणजे स्लीपिंग, रीडिंग, रायटिंग, जम्पिंग, प्लेइंग, स्टँडिंग, हे आपल्या ऍक्शन आहेत, म्हणजे आपल्या ह्या क्रिया आहेत. बघा, त्याचं मिनिंग वॉक म्हणजे चालणे. ठीक आहे. आता रन, RUN, रन सांगा मुलांना, रनचा अर्थ काय असतो?
व्हेरी गुड. रन म्हणजे धावणे. रन म्हणजेच काय मुलांना? धावणे. आता टर्न घेणे. टर्न म्हणजे काय होते मुलांना? टर्न म्हणजे आपण असं टर्न घेतो कुठे? टर्न म्हणजे वळणे. TURN टर्न म्हणजे वळणे किंवा वळण घेणे. BEND बेंड. BEND बेंड. आता मुलांना बघा, मी तुमच्या समोर अशी उभी आहे. आता बघा मी अशी झाली म्हणजे काय झाली? मी बेंड झाली. बेंड म्हणजे वाकलेली. आता बघा मी लेफ्ट साईडला बेंड झाली. आता सांगा कोणत्या साईडला बेंड झाली? मी लेफ्ट साईडला बेंड झाली. तर बेंड म्हणजेच काय? कुठली क्रिया आहे ती? वाकण्याची. बेंड म्हणजेच वाकणे. आता बघा SPEAK. काय आहे स्पेलिंग? SPEAK. हे सगळ्यांनाच आवडतं. मॅडम तुम्हाला रागवत असते, डोंट स्पीक असं म्हणते की नाही? म्हणजे बोलू नका, मोठ्याने बोलू नका, डोंट स्पीक लाऊडली असं वगैरे म्हणते की नाही मॅडम? कीप क्वाईट असं बोलते. तर बघा स्पीक म्हणजेच काय? बोलणे. SPEAK. स्पीक म्हणजे बोलणे. स्पीक म्हणजे काय मुलांनो? बोलणे. आता बघा SING सिंग. कोणाकोणाला गाणं गायला आवडतं, सिंगिंग करायला? ऑलमोस्ट सगळ्याच मुलांना आवडत असेल. तर बघा ही कुठली क्रिया आहे, कुठली ऍक्शन आहे? SING सिंग म्हणजे मुलांनो गाणे. सिंग म्हणजेच काय? गाणे. हा आपलं झालं कॉलम ए. कॉलम ए मध्ये काय आहेत? ऍक्शन वर्ड्स आहेत. ऍक्शन वर्ड्स म्हणजे आपले जे क्रिया जे आहेत त्यांचे हे शब्द दिलेले आहेत. सिट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, स्पीक, सिंग. बघा हे आहेत आपल्या क्रिया. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? की त्या क्रिया कशा करायच्या, म्हणजे त्या कुठल्या शब्दात आपण डिस्क्राईब करायचं. ठीक आहे, म्हणजे कुठल्या शब्दात हे करायचं, म्हणजे त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणजे त्याला विशेषण दिली आहेत, ते करायचं आहे. पण ते कसं करायचं आहे? बघा इथे काय दिलेलं आहे? अप. अपचा अर्थ काय होतो? वर. डाऊन. DOWN. डाऊन म्हणजे खाली. ठीक आहे. मग आहे SLOWLY. स्लोली म्हणजे हळुवारपणे, हळुवार. मग QUICKLY. क्विकली म्हणजे लवकर, घाईत, फास्ट म्हणू शकतो. अराउंड म्हणजे AROUND. अराउंड म्हणजे मुलांनो च्या भोवती. अराउंड म्हणजे च्या भोवती. LE लेफ्ट म्हणजे लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला. लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला. लेफ्ट साइड म्हणतो की नाही? लेफ्ट साइड. ही बघा ही माझी लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे असं. सॉफ्टली म्हणजे मुलांनो हळुवारपणे. SOFTLY. सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे, हळुवारपणे. मग आहे लाऊडली म्हणजे लाऊड करणे म्हणजे ओरडणे, जोरात बोलणे. लाऊडली म्हणजे मोठ्याने, मोठ्याने बोलणे, मोठ्या आवाजात. मोठ्याने किंवा मोठ्या आवाजात. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय दिलेले आहेत इथे? ऍक्शन वर्ड दिलेली आहेत, म्हणजे ऍक्शन दिलेले आहेत, क्रिया दिलेल्या आहेत. आणि इथे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहेत. तर ह्या क्रिया आपण कशा करायच्या? तर त्याला आपल्याला काय करायचं आहे? कॉलम ए आणि बी मध्ये आपल्याला मॅच करायचे आहे. ह्या ज्या क्रिया आहेत कुठल्या? सिट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड, स्पीक, सिंग, अप, डाऊन, स्लोली, क्विकली, अराउंड, लेफ्ट, सॉफ्टली, लाऊडली. तर तुम्ही सांगा की ह्या ज्या क्रिया करायच्या आहेत तर आपल्याला ह्या ज्या क्रिया आहेत कॉलम ए मधल्या ऍक्शन आहेत त्या कशा प्रकारे करायला पाहिजे, म्हणजे कुठल्या शब्दासोबत कुठला शब्द मॅच होईल. जसं आपण स्टँड म्हणतो तर स्टँड डाऊन म्हणतो का? मॅडम तुमच्या क्लासमध्ये येतात मुलांना तो काय म्हणता तुम्ही? काय म्हणजे स्टँडअप होतो की नाही? आपण असं उभे होतो की नाही? मॅडम म्हणतात जर वाचायचं असेल तर काय? रीड लाऊडली असं बोलतात, म्हणजे मोठ्याने वाच. कीप क्वाईट म्हणजे शांतता राखा. हे शब्द आपण वापरतो, हे आपल्या क्लासमध्ये नेहमी ऐकत असतो. तर चला मग बघूया आपण याचं मॅच डी पेअर करूया. बघा काय दिलेलं आहे मुलांना इथे? ऍक्शन वर्ड्स आहेत आणि त्या ऍक्शन वर्ड्स कशा करायचं ते आपण बघूया. आता पहिला आहे मुलांना आपलं सिट. आता तुम्ही मॅडम आल्यानंतर तुमच्या क्लासमध्ये क्लास टीचर येतात, त्यानंतर तुम्ही काय म्हणता मॅडमला? काय म्हणता मुलांनो? सांगा पाहू. स्टँडअप होता, स्टँडअप असं म्हणून आपण उभे होतो. मग मॅडम काय म्हणतात? सिट डाऊन असं म्हणतात की सिट अप म्हणतात की सिट डाऊन म्हणतात? तेव्हा मॅडमचं काय असते उत्तर? सिट डाऊन म्हणजेच खाली बसा.
तर बघा सिट आहे तर त्याचा काय येईल मुलांना पेअर? सिट डाऊन. काय बनेल? वर्ड सिट डाऊन. ठीक आहे. मग आहे स्टँड, STAND, स्टँड. स्टँड म्हणजे उभं राहणे. स्टँड सोबत काय येईल मुलांना? आपण म्हणतो ना स्टँड अप, काय येईल? म्हणजे उभे राहा. तर स्टँड अपचं पेअर कुठलं असेल? स्टँडचं येईल अप. शब्द कुठलं बनेल? स्टँड अप. ठीक आहे. मग आहे वॉक. आपण काय म्हणू? वॉक स्लोली म्हणू, वॉक अराउंड म्हणू, वॉक लेफ्ट, वॉक सॉफ्टली की वॉक लाऊडली, वॉक स्लोली. स्लोली म्हणजे हळूवारपणे चाल. जर फास्ट चाललं तर काय आपल्याला ठेच लागण्याची शक्यता असते. तर आपल्याला म्हणतात ना, आपले पॅरेंट्स म्हणतात वॉक स्लोली, हळूवारपणे चाल, हळूवारपणे कर. तर वॉकच्या सोबत कुठलं येईल मुलांनो? ॲक्शन वर्ड आहे वॉक आणि त्याच्यासोबत कुठलं मॅच होईल? वॉक स्लोली. वॉक स्लोली. आता बघा रन. रन धावतो कशी आपण? रन म्हणजे स्लोली करतो का? रन फास्ट करतो. मग काय येईल फास्टला? क्विकली. कुठला वर्ड दिलेला आहे आपल्याला? क्विकली म्हणजे फास्ट, लवकर. तर काय येईल मुलांना? रन क्विकली. काय येईल? रन क्विकली. रन क्विकली म्हणजे जोरात धाव. मग आहे टर्न. टर्नच्या सोबत काय येईल? टर्न अराउंड. टर्न म्हणजे जशी मी उभी आहे तर मला असं टर्न घ्यायचं आहे म्हणजे फिरायचं आहे, तर काय? टर्न अराउंड असं होईल. मग टर्नचं पेअर काय येईल? टर्न अराउंड. टर्न अराउंड म्हणतो म्हणजे च्या भोवती फिर. टर्न अराउंड. मग आहे मुलांनो बेंड. बेंड म्हणजे वाकणे. आता मी अशी उभी आहे, बेंड च्या सोबत काही लेफ्ट. बघा बेंड लेफ्ट म्हणजे मी डाव्या बाजूला वाकलेली आहे. बेंड राईट म्हणजे मी उजव्या बाजूला. तर काय येईल बेंडचं? बेंड लेफ्ट. काय असेल? बेंड लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला वाक. आता स्पीक. बोलताना कसं म्हणतो आपण? लाऊडली बोलतो की सॉफ्टली? हळुवारपणे बोलतो की नाही? असं शांततेत हळुवारपणे. तर काय येईल? ॲक्शन वर्ड आहे स्पीक. SPEAK. स्पीक म्हणजे बोलणे. बोलायचं आहे पण कसं बोलायचं आहे आपल्याला? सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे. तर काय होईल? स्पीक सॉफ्टली. आणि सिंग लाऊडली. सिंग म्हणजे गाणं गाणं आणि लाऊडली म्हणजे जोराने, मोठ्याने. गाणं हे जोराने किंवा मोठ्यानेच बोलायचं असते कारण त्याचा आवाज सगळ्यांना गेलं पाहिजे. तर काय येईल? सिंग लाऊडली. काय बनेल याचं? मॅच दी पेअर बनेल सिंग लाऊडली. तर अशा प्रकारे आपण मॅच दी पेअर केलेले आहेत. हे ॲक्शन वर्ड आहेत आणि ते ॲक्शन वर्ड कुठल्या स्वरूपात करायचं, कुठल्या वेळेस कशा करायचं या शब्दांनी आपण मॅच दी पेअर केलेलं आहे. तर पुन्हा एकदा करूया. काय झालं? सेट डाऊन, स्टँड अप. सेट डाऊन म्हणजे खाली बसा. स्टँड अप म्हणजे उभे राहा. वॉक स्लोली म्हणजे हळुवारपणे चाल. रन क्विकली म्हणजे जोराने चालायचं, फास्ट चालायचं. टर्न अराउंड म्हणजे च्या भोवती फिर. बेंड लेफ्ट डाव्या बाजूला वळ. मग स्पीक सॉफ्टली हळुवारपणे बोलायचं. सिंग लाऊडली. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण? मॅच दी पेअर केलेला आहे मुलांनो. आता बघा इथे पण दाखवलेलं आहे काय आहे? सिट डाऊन मुलगी बसली आहे. स्टँड अप मुलगा उभा झालेला आहे. वॉक स्लोली ते हळुवारपणे चालत आहे. रन क्विकली फास्ट. टर्न अराउंड. बेंड लेफ्ट मुलगा डाव्या बाजूला वळलेला आहे. स्पीक सॉफ्टली आणि सिंग लाऊडली मुलं बघा मोठ्यानी गात आहेत. तर मुलांना अशा प्रकारे काय आपण ॲक्शन टाईम आणि ही जी मॅच दी पेअरवाली ॲक्टिव्हिटी होती ती आपण खूप चांगल्या प्रकारे सॉल्व केलेली आहे. तुम्हाला मज्जा आली असेल. तुम्ही पण अशा शब्दांची यादी करा, ॲक्शन वर्ड घ्या आणि ॲडजेक्टिव्स म्हणजे ते कशा करतो आपण याचं मॅच दी पेअर करा आणि याची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.